विश्वनाथ तुम्ही देखील यायचं आहे म्हणतो मॅचेत. नेक्स्ट मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येतो. एका बाजूला संघ फाईट करेल आयरे आणि त्याच्यासोबत फाईट करेल भाल. तर फडकेवाडी टीमची कॅप्टन लगेच जायचं. यानंतरचा आवाज ज्या आवाजानं प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना मंत्रमुक्त केला तोच आमचे गुरुवर्य नितीनजी कालन सर. थँक्यू सो मच. इथेच थांबतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा सागाव चषक 2025. म्हणतो मॅच विश्वनाथ आपण जरूर पाहायला मिळतं. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबलने सांगायला गेलं तर धावा कंप्लीट केल्या आणि इथून या मॅचमध्ये एक आकर्षक ट्रॉफी आणि माझाची बॉटल आणि गणेश यांच्या हस्ते पण पुष्पजी ज्वेलर्स ते बालचे आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यांच्या हस्ते आपण देणार आहोत. अशोक पाटील या लगेच. पुष्पजी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून परास्त संघाला चांदीचा नाणं आहे ते देखील आम्ही दिलं जाईल. अशोक पाटील या लगेच या. अशोक पाटील तर धन्यवाद बाळू पाटील. यातून विजेता संघाने आकाशन बी मध्ये लगेच मॅच होईल. लक्षात घ्या 4 ओव्हरची यानंतर. कारण की आकाशन बी आणि यातून विजेतामध्ये जी मॅच होईल त्यातून विजेता संघ उद्या खेळणार आहे. त्यामुळे ती मॅच आम्ही लगेच खेळणार आहोत. लक्षात घ्या 4 ओव्हरची. पालगावचे शाखा प्रमुख गणेश म्हात्रे यांचा सत्कार केला जाईल. आमच्या व्यासपीठावरती या गणेश म्हात्रे. अनिल म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आणि कैलास किशोर म्हात्रे जरी इन खेळे आयरे संघामध्ये तरी आपण पाहिलं सागावचे चेतन म्हात्रे यांच्याकडे त्यांच्यासाठी 2 कोंबडे दिले जाणार आहेत. किशोर म्हात्रे आलेत का पण आले नाही आहेत. आता इन खेळले तर बघा बक्षीस होतं त्यांच्यासाठी. चेतन म्हात्रे आमचे सागावचे. महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गण्याला वंदन करून गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव फोर्टिप्लस आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. अभिमान मराठी असल्याचा गौरव मराठी भाषेचा. मराठी गौरव दिन साजरा करून मान राखूया मराठी भाषेचा. असं मराठी भाषेचा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रोशन सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. पहिलं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज आपण पाहतोय आणि हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही पाहतायत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. यातून विजेता संघाने आकाशन बी मध्ये लगेच मॅच होईल. लक्षात घ्या बरोबर एस्ट्रेसच्या मागे बघा. एस्ट्रेसच्या मागे जो झाड आहे त्याला डायरेक्ट चेंडू लागला. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला दिनेश दादा तर धावा धावून घ्यायच्यात. टप्पा पडून लागून गेला तर चौकार. डायरेक्ट लागून गेला तर षटकार. आणि जे 2 खांब आहेत त्यांनाही चेंडू लागून आतमध्ये आला तर जे मागचे बरोबर बरोबर दिनेश दादा जे दाखवत तेच. हरेश स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला गोलंदाज गोपीचंदला तुम्ही पाहतायत. 9 सेकंडला जयेंद्र. पहिला बॉल पहिलाच बॉल आपण पाहतोय. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत मात्र चेंडू सीमारेषेच्या पार जाईल. 4 धावांसाठी चौकार.
फायनल ए विरुद्ध बी होईल, दुसरी सेमीफायनल सी विरुद्ध डी होईल. लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ए ग्रुपमधनं चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेला आहे. इथे काय घडलंय, चेंडू थोडासा डायव्हर्ट झालाय आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार हरेश म्हात्रेच्या बॅटमधून. तर आईगावदेवी रुद्र 11 चिकनगर संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. बी ग्रुपमधनं सुपर 8 मध्ये मोठागाव संघ पोहोचलाय आणि बी ग्रुपमधनं आगासन बी संघाने एक सामना जिंकला. म्हणजे यातून विजेता संघ त्या संघाबरोबर खेळेल. म्हणजे ए विरुद्ध बी बरू फर्स्ट सेमीफायनल असेल, सी विरुद्ध डी सेकंड सेमीफायनल असेल आणि त्यानंतर मेगा फायनल उद्याच्या दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. गोपीचंद कट करण्याचा प्रयत्न, टर्नमॅनला क्षेत्ररक्षण चांगलं तिथे. कोणताही फलंदाज या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 100 धावा कुठले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे भाऊ पाटील यांच्याकडनं. स्वप्नील भगत यांनी जर झेल पकडला तर आपण पाहिलं त्यांचे भाचे वेदांत पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. म्हणजे स्वप्नील भगत आपण पाहिलं तर अमित भगत यांचे बंधुराज आणि चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. गोपीचंदचं षटक थोडंसं मागणं पाहायला मिळते आपल्याला. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी करतायत, येईल चौकार. सोळावा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये चौकाराने खातं उघडलं येतो त्याचं नाव आहे जयेंद्र. भाल संघाची धावसंख्या 13. भाल 40+ विरुद्ध ऐरे 40+. हाही फटका चांगला आहे, मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय बॅक टू बॅक दुसरा सागाव चौकार. बाळू पाटील यांच्याकडे बघा 3 सोन्याचे कॉईन या स्पर्धेमध्ये. मातुश्रींच्या नावाने उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर आणि कोणताही फलंदाज वैयक्तिक एका इनिंगमध्ये 100 धावा कुठतोय तर 10,000 रुपये. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला आहे. चेंडू थोडासा वेळ हवेतच आहे आणि वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. रमेश म्हात्रे सरांचा इशारा येतोय, चौकार. केली या मॅच मध्ये. चौथा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये सलग 3 चौकार मारलेत. पहिला फलंदाज निलेश कापसे वाडेकर, दुसरा फलंदाज श्रीराम पाटील निळजे, तिसरा फलंदाज नितीन भोईर मोठागाव आणि चौथा फलंदाज जयेंद्र म्हात्रे भाल ज्याने या स्पर्धेमध्ये सलग 3 चौकार मारण्याचा विक्रम केलेला आहे. 21 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. बाळू पाटील यांची कन्या जान्हवी, बाळू पाटील सुद्धा सामना पाहते. जान्हवीचे आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. आणि येतार पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सकाळीच ते आमचे बाळू पाटील यांच्या सोबत गेले. मच्छिंद्र पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आत्ताच नागावची नाईट स्पर्धा आपण पाहिली. बाळू पाटील 32 ग्रामीण संघांमध्ये चॅम्पियन होता आयरे 40+. त्या आडोलीची स्पर्धा आपण पाहिली 16 संघांमध्ये, तिथेही या आयरे संघ 40+ चॅम्पियन होता. चंदनजी भगत आपण आला असेल तर या आपले हार्दिक स्वागत. आगासन स्पर्धेमध्ये सुद्धा बाळू 3रा क्रमांक पटकावला होता. इथेही फटका चांगला आहे. आउटफील्ड मक्खन आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
सॉरी, एक धाव इथे मिळाली. 26 धावा धावपलकावरती लागल्या आहेत. काय सुरुवात केली. टॉस गमावल्यानंतर बॉल पोटी संघाने पहिला सामना सहज जिंकला. आगासन बी संघाने. बी गटातील ही शेवटची मॅच आहे. यातून विजेता संघ आगासन बी बरोबर खेळणार आहे. त्यानंतर आपण सी गटालाही सुरुवात करू, ज्यावेळी पडलेगाव आणि बेतवडे पोटी प्लस एकमेकांच्या विरोधात खेळतील. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. धावसंख्या 27 वरती पोहोचली. प्रथम बॅटिंग करत असताना भाल 40+. गणेश म्हात्रे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. भालचे एक लेजंड क्रिकेटर, पालगावचे शाखा प्रमुख सुद्धा आहेत. अकुट टप्प्याचा बॉल होता. फिल्डिंग चांगली आहे. वासुदेव म्हात्रे दिले होते आणि चांगली फिल्डिंग केली वासुदेव म्हात्रे आणि कौतुक करेल. तिथून चेंडू जर सुटला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता. त्यामुळे थर्डमॅन आणि फाईन लेग असं क्षेत्र जिथे चेंडू खूप महत्त्वाचे असतात आणि चेंडू वेगाने येतात. खास करून तिथे बऱ्याच वेळानं असं वाटतं थर्डमॅनला फिल्डिंग खराब आहे, फाईन लेगला फिल्डिंग खराब आहे. आता तसं नाही आहे. तिथे ते क्षेत्र असं आहे की तिथे चेंडू वेगाने येतो आणि तिथून चेंडू जर सुटला तर चेंडू अडवणं कठीण असतं. क्रिकेट असं असतं, खेळ आहे, बोलणं सोपं आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानात उतरता, क्रिकेट खेळता, त्यावेळी अनेक अडचणी. चंदनजी भगत यांचं आगमन झालं आयरेगावचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 29 धावा झालेल्या आहेत. चेंडू पाहावं लागेल. सचिन म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक चांगले क्रिकेटर नेहमी चर्चेत असतात. रेग्युलर क्रिकेट सागाव संघाचा विचार केला तर सलामीवीरचे सक्सेसफुल नक्कीच. पेंढारकरची मैदान आजही मला पेंढारकरची स्पर्धा आठवते, ज्यावेळी सागाव असताना बाळू पाटील सुद्धा त्या संघामध्ये खेळत होते. बॅक टू बॅक 2 अर्धशतक सचिन म्हात्रेचे आम्ही पाहिले होते पेंढारकरच्या मैदानात आणि जवळजवळ 120 पेक्षा जास्त धावा सचिनने त्या स्पर्धेत कुठल्या होत्या. आउटफील्ड फास्ट आहे, बघायचे अडवण्यात यश मिळालंय का नाही. क्षेत्ररक्षक थांबले, त्याचा अर्थच काय तर सचिन म्हात्रे यांचा इशारा येतोय चौकार. देव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची प्रतिमा बघा. याचमुळे आमच्या कॅमेरामॅनचं मी कौतुक करतो. ओमसा MTC लाईव्ह क्लिएटिव्ह विथ क्वालिटी. आणि कधी काय क्षणचित्र टिपाचे चांगलं ठाऊक आहे, कारण गाणंही तेच लागलं होतं. नक्की छावा पिक्चर जर तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा. रोशन खूप चांगला चित्रपट आहे. 2 षटकात 34 स्क्वेअर लेगचे पंच सचिन म्हात्रेला तुम्ही पाहतायत. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये ज्यावेळी बाळू सचिन म्हात्रेने 2016 मध्ये अर्धशतक ठोकलं होतं, त्यांच्याच गावातील एका व्यक्तीने त्यांना आयफोन सुद्धा गिफ्ट केला होता त्या अर्धशतकासाठी. आणि याही वर्षी असं वाटलं होतं सचिन अर्धशतक मारतील, मात्र 33 वरती ते बाद झाले. नक्कीच रतनबुवा म्हटल्यानंतर सचिन म्हात्रे नेहमी चांगलं क्रिकेट खेळतात आणि त्यासाठी त्याला शुभेच्छा असतील उद्यासाठी. सचिन तुम्हाला चांगलं खेळा. हार जीत हा क्रिकेटचा एक भाग असतो. सचिन नेहमी सांगतात जो चांगलं खेळेल तो जिंकतो, असं नाहीये. बऱ्याच वेळा चर्चा होते वडवली बी चांगली आहे, वाकलन चांगलं आहे. म्हणजे सचिन म्हात्रेला ज्यावेळी मी विचारलं त्यांनी बोलायला सर्व बोलतात, पण ते खेळतात सुद्धा चांगले. आणि त्यांचे एखाद 2 खेळाडू नाही तर 11 खेळाडू एकत्र येतात आणि तेच तर क्रिकेटचं दस्तूर आहे. 11 खेळाडू एकत्र या, तुमची टीम सक्षम बनेल. रिव्हर्स खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्क. तर एक्झॅक्ट काय घडलंय सचिन, कारण दोन्ही खेळाडू समोर समोर धावत होते. एक धाव फलंदाच्या खात्यामध्ये ऍड होईल. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 35 वरती. रमेश म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल पंचांच्या भूमिकेत आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 35 धावांची भागीदारी पाहायला मी त्या हरेश आणि जयेंद्रच्या माध्यमातून. ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत शैलेश तिथे होते. चूक झाली आहे, झेल थोडासा कठीण होता, मात्र प्रयत्न चांगले होते. 2 धावा मिळाल्यात. 37 यातून विजेता संघ आगासन बी संघावर 4 ओव्हरची मॅच लगेचच खेळेल.
पुन्हा मिडविकेटच्या दिशेने खेळत आहेत. शॉर्ट मिडविकेटला क्षेत्ररक्षक तिथे नरेंद्र आहेत. नरेंद्र भरपूर वर्ष झरण पॅकर्स अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर खेळलेले आहेत नरेंद्र. 38 धावा झालेले आहेत. हाही फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. आउटफील्ड फास्ट आहे. प्रयत्न चांगले केले होते मात्र धावा 4 मिळतील. चौकार. बेचाळीस धावा झाल्यात. 42 धावांची भागीदारी. विनायकच्याही षटकात धावा यायला सुरुवात झालेली आहे. हाही फटका चांगला आहे मात्र मिडविकेटला आता क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होते. शैलेश शेलारचं जजमेंट चांगलं आहे. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का 42 या धावसंख्येवरती भाल 40+ संघाला. भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली आपण पाहतोय. स्वर्गीय द्रौपदीबाई जयराम पाटील, त्यानंतर स्वर्गीय हिरामन दामू म्हात्रे आमचे मित्र, चेतन म्हात्रे यांचे पिताश्री, त्यानंतर रामचंद्र अंबू म्हात्रे, गणेश बरोबर, त्यानंतर शंकर सुदाम पाटील, या सर्वांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत, नॅशनल अँथम, त्यानंतर आपण पाहिलं तर अलंकार संतेश साहेब उपस्थित होते, विठ्ठल पाटील साहेब उपस्थित होते, कार्यसम्राट माजी सरपंच उंबारलीचे आणि आमचं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ सागाव, गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+. बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये रवी म्हात्रे येत आहेत. सिनियर 2 रवी या संघामध्ये आहेत. त्यामुळे सिनियर रवी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 42 वरती 1 विकेट. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा एक सामना जिंकला होता आयरेगाव संघाने. 1 धाव इथे मिळेल. स्वप्नील तिथे होते. 3 षटकाचा खेळ संपला. पाण्याची व्यवस्था बघा सचिन म्हात्रे तुम्हाला लगेच सांगतात. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. तत्पूर्वी या स्पर्धेसाठी ज्याने आम्हाला विशेष सहकार्य केले वासुदेव बाळाराम पाटील असदेगाव, बंटी बाळाराम म्हात्रे नांदिवली, अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष काटेचे, अमित रामचंद्र म्हात्रे सागाव, सुरेंद्र यशवंत जाधव सागाव, राजेश पंडित पाटील सागाव, दिनेश रोहिदास म्हात्रे सागाव, तानाजी बाळाराम पाटील सागाव, गिरीश परशुराम पवार सागाव, स्वप्नील गणेश पाटील सागाव, प्रल्हाद परशुराम पवार सागाव, जिग्नेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण पाहतोय सागाव, सचिन विष्णू माळी सागाव, अनिल सीताराम म्हात्रे नांदिवली, जयेश इरामन म्हात्रे सागाव, विक्रम अभिमन्यू पाटील सागाव, अनिल भगत दिवा, बाळू जयराम पाटील सागाव, राजेशजी मोरे साहेब माजी आमदार, सुभाजी भोईर साहेब आपण पाहतोय माजी आमदार आहेत. नवनिर्वाचित आमदार राजेशजी मोरे साहेब तुम्ही पाहतायत. राजू पाटील माजी आमदार, काशीनाथदादा पाटील काटेचे माजी उपसरपंच, सुरेशजी सोनी, उमेश बाबू पाटील, सचिन जनार्दन म्हात्रे सागाव, बिंदास ठाकूर, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलं. आणि खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ उंबारली यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू ज्याने एका दिवसात एक क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं. असं वाटत होतं 24 तारखेपर्यंत की ही स्पर्धा किंग ग्राउंडमध्ये होणार आहे. किंग ग्राउंडमध्ये 25 तारखेला कळलं की ही स्पर्धा 26 पासून उंबारलीच्या मैदानात होणार आहे. त्यामुळे उंबारली ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभारी आहोत संपूर्ण सागाव 40+च्या वतीने. 3 षटकाचा खेळ संपलाय. 43 धावा झालेल्या आहेत. अशोक पाटील सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक चांगले स्कोरर 40+ संघटनेचे, ज्यांना तुम्ही स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा पाहतायत. सलग 13 दिवस त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे 2 मार्च पर्यंत. अमित पाटील आलेत गोलंदाजी. मगाशी चर्चा केली बाळू पाटील यांनी की अमित अष्टपैलू खेळाडू आहेत या टीमचे. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 43 धावा झाल्या. इथूनही कमबॅक होऊ शकतं कारण पलटवार करणं गरजेचं आहे.
हॉन्सला खेळत आहेत मिड विकेटच्या दिशेने. गॅप भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. किरण दिदे होते. थ्रो फेकी चांगली आहे बघायचे. सचिन मात्रे पाहतायत आणि हा निर्णय त्यांनी आता तिसऱ्या पंचांकडे आणि या स्पर्धेत पहिल्यांदाच रनआउटसाठी आपण मध्ये तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. हा टेलिकास्ट ओमचा MTC स्पोर्ट काय टेलिकास्ट आहे. क्लिअरिटी विथ क्वालिटी. काल आपण पाहिलं तर शहरी क्रिकेटमधनं प्रवीण 11 खारघर संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आणि पहिल्या दिवशी त्रिशा अर्जुन 11 डायगर म्हणजे तेजस्वी पाटील फलंदाज OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात लागणार आपण पाहतोय. आपण पाहिलं तर दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. हा ॲक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनमध्ये. क्लिअरिटी विथ क्वालिटी. थोडेसे फ्रेममध्ये नव्हते, थोडेसे मागे राहिले आणि त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. ज्या अरेस्टने 22 धावा या मॅच मध्ये केल्या होत्या. सचिन चिकनकर आलेत मात्र ते नोन स्ट्राईक एंडला आहेत. कव्हरच्या दिशेने खेळत आहेत मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षकाला थोडीशी हुलकावणी दिली आहे. आता तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात. रामच्या खात्यामध्ये 3 धावा ऍड होतील. .47 47 फाल 40+ संघ प्रथम बॅटिंग करत असताना 47 धावा. हाही फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत शैलेश. चांगली फिल्डिंग झाली आहे. थ्रो फेकी ॲक्युरेट नाही आहे तोपर्यंत 2 धावा इथे मिळाले. 2 धावसंख्या पुढे सरकली. 49 49 वरती 2. भाल संघ प्रथम बॅटिंग करत असताना पहिला सामना जिंकलाय आकाशन 40+20 संघाने. त्यामुळे यातून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळ लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपण सी गटाला सुरुवात करणार आहोत. पडले विरुद्ध बेतवडे, काटई विरुद्ध संदप, दिवा विरुद्ध शील आणि नागा विरुद्ध नारिवली अशा मॅचेस आज होतील. 40+ खेळाडू आहेत. आपण पाहिलं तर शोल्डरचाही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो, इंजुरी असते. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 50 कंप्लीट. 50 धावा इथे पूर्ण आल्यात. पहिल्या मॅचमध्ये 49 होत्या फडकेपाड्याच्या, त्या चेस केल्या आगासन बी संघाने मात्र इथे आता 50 पूर्ण झालेत. कालही आपण पाहिलं तर 73 धावा आगासन ए संघाने कुठल्या होत्या. त्या सर्वाधिक धावा आहेत या स्पर्धेमधील. समोर आपण पाहिलं तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. किरण केने कोणती चूक करत नाहीये. सचिन चिकनकरला माघारी परतावं लागेल. 50 वरती तिसरा धक्का. .40+ संघाचे संघनायक रमेश गुप्ता. चाय प्यायची असेल ना नक्कीच तुम्ही रमेश गुप्ता यांच्या हातची चाय प्या. रमेश सर काय सर काय चाय असते. चाय सर्वच बनवतात मात्र एक वेगळी चाय आहे त्यांची आणि त्याचमुळे त्यांना प्रसिद्धी भरपूर मिळाली आहे सागावमध्ये. सर्व MIDC मध्ये जर तुम्ही गेलात तर नक्कीच त्यांच्याकडनं चायची मागणी असते. सदाशिव चिकनकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. हा चेंडू हवेत होता. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय.
4 षटकात आम्हाला धावा सांगतील आमचे स्कोरर भावेश. 52 52. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यातून विजेता संघाने आगासन बी. ही मॅच आपण का खेळतोय त्याचं कारणही सांगतो, कारण त्यातून विजेता संघ उद्या खेळणार आहे, त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत थांबावं लागेल. त्यासाठी ती आम्ही मॅच खेळतोय, जेणेकरून ते उद्या मोठागाव संघावर खेळतील बी गटातनं सुपर 8ची मॅच. संदीप शंकर पाटील यांनी सुद्धा आयोजन समितीचे आमचे जे 45चे जे सर्व खेळाडू आहेत त्यांनी मला रात्री कॉल केला. आताही त्यांनी सांगितलं की खरंच त्यांचं कौतुक आहे, कारण पहिल्या मॅचपासून ते सीमारेषेवर तैनात आहेत. बघा ना, चेतन दादा सुद्धा, चेतन म्हात्रे लेजंड क्रिकेटर सीमारेषेवर तैनात आहेत. सचिन पाटील सीमारेषेवर तैनात आहेत. संदीप म्हात्रे असतील आमचे, म्हणजे आमची संपूर्ण जी टीम आहे 40+ गुरुदत्त क्रिकेट संघ, विलास पाटील असतील, चेतन म्हात्रे बघा सीमारेषेवर तैनात आहेत. आणि गुरुदत्त सागाव म्हटलं ना तुम्ही, 8 ते 10 वर्ष मागे गेले तर टेनिस क्रिकेट जसा वाकलनची चर्चा आहे ना, तीच चर्चा सागावची होती. ज्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या मित्रांनो, आम्ही त्यावेळी समालोचन सुद्धा करत नव्हतो. आम्ही ऐकलंय ओपनच्याही संघाला हरवण्याची ताकद गुरुदत्त सागाव संघाने दाखवली. आणि इथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक, मात्र ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. रवी म्हात्रे, बाळू रवी म्हात्रे, गौरीपाड्याच्या रवीची आठवण झाली या फटक्याने. त्याच शैलीचा खेळाडू आहे बाळू. स्लोअर वन चेंडू होता, गती कमी केली आहे. दिनेश पाटील हलकंसं अपील करतायत. अनेक वर्ष विजयनगर डोंबिवली या संघाने दिनेश पाटील क्रिकेट खेळलेले आहेत, आणि फक्त खेळले नाही, ते विजयनगरची एक वेगळी दहशत होती अंडरमध्ये. मी शेखर धोत्रेचा उल्लेख करेन, नितीन, सचिन, 2 बंधुरास तुम्ही पाहिलेले आहेत, प्रवीण गायकवाड याचाही मी उल्लेख करेल. अंडरम क्रिकेटमध्ये प्रवीण गायकवाड हे नाव भरपूर चर्चेत राहिले. सध्या सुरुवातीला ते अंबिकानगर या संघाने खेळायचे, त्यानंतर विजयनगरमध्ये ते खेळले, आणि आजही प्रवीण कधी भेटतात आम्हाला क्रिकेटची बरीचशी माहिती देतात. ते 58 धावा झालेल्या आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस बॉल होता, लॉंग ऑन वन, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, आउटफील्ड फास्ट आहे, आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय रवीच्या बॅटमधून चौकार. धावा झाल्या आहेत. विनायक कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात, कधी डॉट बॉल, कधी चौकार, कधी षटकार. 62 धावा आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत. या अगोदर आगासन ए संघाने 73 कुठले आहेत. चांगला बॉल होता, आणि दिनेश पाटील हेच सांगतात विनायकला, हे बॉल तुला टाकायचे आहेत, तुझ्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे, तुझ्याकडे वेग चांगला आहे. आणि विनायक नेहमी चर्चेत असतात. 4 बॉलचा खेळ संपलाय. 65 धावा झाल्या, 3 गडी बाद. बी गटातील ही मॅच आहे, लक्षात घ्या. यानंतर सेकंड राऊंडची मॅच सुद्धा बी गटातली होईल. हाय चेंडू उंच गेलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत शैलेश शेलार, मध्ये ते बनतील प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रवी म्हात्रेच्या बॅटमधून आलाय, सिक्सर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. झेलची शक्यता आहे, चूक होणार नाहीये. अमित आले, सेफ झोन आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. पहिलं सत्र इथे संपलंय, आणि पहिल्या सत्रात भाल संघाने धावा केलेत त्या 68 68, आणि 69 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये आता करायचा आहे तो आयरेगाव 40+ संघाला. या धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी आपण जाणव दुसऱ्या सत्रामध्ये. आमचे सहकारी समालोचक फडकेपाड्याचे अशोक पाटील यांच्याकडे धन्यवाद. अशोक पाटील आपल्यासोबत जोडले जातील खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. डीजे
धन्यवाद नितीन सर आणि बाळू सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. आई गावदेवी चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी अशोक पाटील तुम्हा सर्वांचं सागाव 40+ क्रिकेट क्लब आयोजित 3 दिवसीय ही स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव केलेली अशी एकमेव 40+ ची स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आपण पाहिला फडकेपाडा विपक्ष आगासन ब या संघाने तो सामना जिंकलाय आणि आता मात्र टार्गेट इथे सेट केले गेलेलं आहे. आयरे संघासमोर 30 चेंडूमध्ये 69 धावांमध्ये आपण विश्लेषण पाहिलं तर हरेश म्हात्रेने तब्बल 10 चेंडूमध्ये 22 धावा कुठल्या. जयेंद्र म्हात्रे 8 चेंडू 19. रवी म्हात्रेने देखील चांगली साजेदारी, त्याच्या बॅटमध्ये 2 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले. त्यांनी देखील 9 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान. तदनंतर 5व्या क्रमांकावर सचिन चिकणकर तो एकच चेंडू फेस केला, 2 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून. असं 5 खेळाडूंचा खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. तब्बल 30 चेंडूमध्ये 69 धावांचं भलं मोठं आव्हान. मात्र या 69 धावा कशा प्रकारे कुठल्या जातील हे देखील आयरे संघासमोर खूप महत्त्वाचं असेल, कारण अस्तित्वाची लढाई. कारण नुकतीच नागावची स्पर्धा जर आपण पाहिलं तर शैलेश एक चांगला खेळ केला, बेस्ट बॅटर म्हणून सायकल देखील पारितोषिक त्याला मिळाली. मात्र आता स्पर्धा वेगळी आहे, खेळपट्टी मैदान वेगळं आहे, विपक्ष संघ देखील वेगळा आहे. त्यामुळे एक चांगली फाईट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. स्ट्राइक एंडला अमित, नॉन स्ट्राइक एंडला आपण फुलचेला पाहिजे. त्यावेळी फुलटॉस बॉल भिडकावून दिलाय. सुरुवात चांगली, येता क्षणी स्वतःची स्टेटमेंट देतोय आणि सुरुवात स्कोरबोर्डवर चौकार. सुरुवात केली आहे अमित पाटीलने, ही ओळख आहे या खेळाडूची. यावेळी मात्र जबरदस्त ड्राइव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वेगाने चेंडू पुढे सरकतोय. खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर 1-2 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, 4 रन. म्हात्रे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या 2 बॉलवर चौकार. ईट का जवाब पत्थर से अमित पाटील देखील लागोपाठची 2 चौकार लगावतो. यावेळी ड्राइव्ह कव्हरला चेंडू सटियाल सर्कलच्या आतमध्ये किंचितसा बाहेर उचलला जाईल तोपर्यंत सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड 9 धावा. जशा तसं उत्तर दिलं जातं. पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं लागोपाठचे 2 चौकार, तदनंतर सिंगल, आणि या सत्रामध्ये देखील अमितने लागोपाठ 2 चौकार आणि सिंगल, म्हणजे सामना चांगला पाहायला मिळेल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न,
गोपीचंदच्या बॅट मध्ये चेंडू हवेमध्ये, ओहो सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे जेल टिपला गेलाय आणि एका विकेटचं पतन होतंय. गोपीचंद पाटील OUT आउट. मध्ये दाखल झालाय. मात्र या अगोदरचा फलंदाज गोपीचंद पाटील हा झेलबादच्या स्वरूपामध्ये या स्पर्धेतला 12वा खेळाडू झेलबादच्या स्वरूपात बाद होतोय आणि नक्कीच कौतुक करावं लागेल भावेश पाटीलचं. एक चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून होतंय. सातत्याने आपण 40+ संघटनेच्या माध्यमातून देखील त्यांना देखील संधी दिली जाते आणि चांगली स्कोरिंग करतात ते देखील. पाहूया पुढचा बॉल. यावेळीमध्ये वेगाने खेळण्याचा होता. थोडीशी दुधा मनस्थिती जरूर पाहायला मिळाली. अगोदर बॅटचा फेस ओपन केला, नंतर थोडेसे थांबले आणि येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली. डॉट चेंडू मात्र नक्कीच भाल संघासाठी संजीवनीचं काम करतील, कारण 69 धावांचं टार्गेट भलं मोठं आपण पाहतोय. मात्र त्याचा पाठलाग करत असताना डॉट चेंडू कुठेतरी अडचणीत आणतील यावेळी आयरे संघाला. मिड विकेटच्या दिशेने खेळलेत, मात्र सिंगलच मिळेल या बॉलवर आणि सिंगलच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये स्कोरबोर्ड धावाला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10. सागाव 40+ स्पर्धा म्हटली की या स्पर्धेमध्ये बक्षिसांचा वर्षाव अक्षरशः होतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी सोन्याचे 3 कॉईन, 1 कॉईन आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी देखील एक सोन्याचं कॉईन असेल. मॅन ऑफ द सिरीजसाठी 10,000 व कॉईन. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज 5,000 रुपये एक सोन्याचं कॉईन, उत्कृष्ट गोलंदाज 5,000 व सोन्याचं कॉईन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी 2,500 रुपये आणि ट्रॉफी दिली जाईल. आणि या कॉईनचा आपण जर विचार केला तर बाळू पाटील यांच्या माध्यमातून कॉईन त्यांच्या आईच्या स्मरणार्थ. आणि नक्कीच बाळूदादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि 40+ स्पर्धेतली एकमेव अशी स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये सोन्याचे आणि चांदीचे कॉईन दिले जातात. कारण आपण पाहिलं तर अनेक स्पर्धा आपण पाहतोय, मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील पाहतो, पण ही एक वेगळी अशी स्पर्धा आहे की या आयोजकांची एक वेगळी संकल्पना आहे की ज्या वस्तू दिल्या जातील त्या कुठेतरी उपयोगी होतील. कारण कॅश देखील इथे आपण पाहतोय. जवळजवळ उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकसाठी जवळजवळ 22,500 रुपयाचे पारितोषिक. त्याचबरोबर 3 सोन्याचे कॉईन, चांदीचे कॉईन, या भरपूर बक्षिसांचा वर्षाव आहे. सामना सुरू होते. 2 षटकाचा खेळ, माफ करा, 1 षटकाचा खेळ संपन्न झाला. नवीन गोलंदाज सचिन कॅप परिधान करून गोलंदाजी करतात. हे एक वेगळी शैली आहे या गोलंदाजाची. टप्पा स्लोअर, अशी संधी जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला मार खावाच लागेल. येतोय चौकार. थोडेसे तयार नव्हते, नाहीतर हा षटकार जरूर पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू. यावेळी मात्र मिड ऑनला हा चेंडू उचलला जाईल. तोपर्यंत सिंगल इथे सहजरित्या कंप्लीट केली गेली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 लॉस ऑफ 1 विकेट. चांगली बॅटिंग इथे सुरुवातीला पाहायला मिळते. गोपीचंद लवकर बाद झाला. तदनंतर अमित आणि शैलेश या 2 खेळाडूंमध्ये साजेदारी होते. फुलते बहरते. यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. येतो डॉट बॉल. अमित पाटील एक घणाघात फलंदाज म्हणून आयरस संघाचा ओळखला जातोय. यावेळी वेगवान चेंडू, वेगवान
किती वेगवान चेंडू होता, पूर्णपणे बीट झाले. अमित पाहतच राहिले एक्झॅक्टली चेंडू कसा निघाला. ही रणनीती असते पहा गोलंदाजाची. कारण सचिन चिकनकरने पहिला चेंडू स्लोवर फेकला, त्यानंतर त्याच्यावर चौकार जरूर खर्च केला आणि त्यानंतरचे पुढचे 2 चेंडू वेगवान होते. पहा किती वेग आहे. मिडॉनला खेळाडू आहे, त्यावेळी लॉंगॉनचा खेळाडू चेंडू समोर येतोय, फंबल जरूर होतोय. मात्र कुठेतरी शैलेश दुसरी धाव घेण्याचा मानस नव्हता. तिथे मिळेल फक्त सिंगल. एक एक धावेला देखील इथे महत्त्व दिलं जाते. एक एक धावेने स्ट्राईक रोटेट केली जाते, कारण जेणेकरून नॉन स्ट्राईकच्या खेळाडूला देखील मोठे फटके खेळण्याची मुभा मिळेल. हो इथे वेगवान खेळायचा. आता थोडेसे उशिरा खेळले आणि शरीराचा वेध घेणारा हा बॉल येतो डॉट बॉल. 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर 16. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा जरूर पाहायला मिळाल्या. मात्र गोपीचंद पाटील लवकर बाद झाला. तदनंतर शैलेश पाटील मैदानात दाखल झाला. त्यांनी 5 चेंडूंचा सामना केला. 6 धावा त्याच्या बॅटमध्ये देखील पाहायला मिळाल्या. आता 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 16. अजूनही जर आपण विचार केला तर 18 चेंडूमध्ये 53 धावांची आवश्यकता. म्हणजे आता कुठेतरी मोठे फटके जरूर दाखवावे लागतील. अठरा चेंडू 53 धावा आता शिल्लक आहेत. आता मात्र मोठे फटके, घणाघात फलंदाजी. आता 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल अमित आणि शैलेशला. रवी म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. ज्युनियर रवी म्हात्रे सज्ज होतोय. पहिलाच बॉल पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळी मोठा फटका हवेमध्ये जरूर आहे. खेळाडू ओहो इथे पहा झेल तर सुटलाय, मात्र 5 धावा जरूर आपल्या संघासाठी रोखल्यात. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. ग्रामीण क्रिकेटमध्ये आता फिल्डिंगचा दर्जा उंचावलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेच चित्र या बॉलवर पाहायला मिळाले. 6 धावा रोखल्यात, मात्र सिंगल जरूर मिळेल बॅटिंग करत असताना अमितला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 17 धावा. अजूनही विचार केला तर 17 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. यावेळी लो फुलटॉस. ओ काय घडलं. दोन्ही गाड्या एकाच एंडला येत आहेत आणि इथे मात्र अमितला धावबतच्या स्वरूपामध्ये मैदान सोडावं लागेल. बॅटमन आउट. कैलास केणे. लो फुलटॉस भिडकावून दिलाय. दूर जवळपास कोणताही खेळाडू नाहीये आणि पंचांचा इशारा येतोय. रमेश म्हात्रे FOUR चौकार. जण खेळाडू हरिचंद्र ठाकूर यांचं आगमन झाले. त्यांचं सागाव स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. लिजंड खेळाडू सागावसाठी देखील त्यांनी खूप एक काळ गाजवलाय. यावेळी मात्र पाहिजे थोडे फंबल जरूर झाले. दुसरी धावण्याचा प्रयत्न ती देखील वेगाने कंप्लीट केली गेली आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत 23. आता मात्र समीकरण 14 चेंडू 46 धावा. स्कोरबोर्डवर चेंडू फेकले गेले. 2.4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. राईटम राऊंड गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. शरीराचा वेध घेणारा बॉल डॉट. असे डॉट चेंडू मात्र भाल संघासाठी संजीवनीचं काम करतील. मात्र आयरे संघाला हे आव्हान अजून मोठं करून ठेवतील. कारण आता समीकरण 13 चेंडू 46 धावा.
प्रत्येक निर्धाव चेंडू समीकरण वाढवेल तर मोठा फटका चौकार षटकार विजयाकडे वाटचाल करून देईल. मात्र तसे फटके पाहायला मिळेल का? कारण अजूनपर्यंत प्रतीक्षेमध्ये आहे. यावेळी पाहायचं स्लो चेंडू उसळी घेणारा हा बॉल बाउन्स झाल्यानंतर खूप उसळी घेतली या बॉलने आणि येतो हा तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू डॉट. आता समीकरण 12 चेंडू 46. आणि नितीन काळन याचं नाव काय? अजित अनिकेत अनिल म्हात्रे माफ करा. एक फोर तुकडी इथे आपल्याला पाहायला मिळतोय सागाव संघाचे. आणि नितीन काळन म्हटले की सागावची स्पर्धा म्हटली की मुख्य जबाबदारची भूमिका. कारण प्रत्येक संघाची एंट्री मला वाटतं नितीन आणि बालू पाटील यांच्याकडनं जमा होते. कारण सातत्याने गेली अनेक वर्ष आम्ही पाहतोय या 40+ संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा 40+ सागावची स्पर्धा होते, बालू पाटील असेल, नितीन काळन, स्वतः मी असेल, मुख्य घटक म्हणून आयोजक आम्हाला जबाबदारी देतात आणि ती जबाबदारी आम्ही त्यांच्या विश्वासाला कोणत्या प्रकारचा तडा न जाता ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय. बोलूया सामन्याकडे. इथे मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू फेकण्यासाठी शिल्लक आणि धावांची गरज असेल ती जवळ 400चे स्ट्राईक रेटने आता बॅटिंग करावी लागेल. कारण 12 चेंडू 46 धावा म्हणजे अक्षरशः प्रत्येक बॉलचा आपण विचार केला तर समीकरण आहे 3.83 म्हणजे 400च्या म्हणजे प्रत्येक बॉलवर चौकार मारावा लागेल. आता ती गुणवत्ता ती ताकद पणाला लावून बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला कैलास केणे तर दुसऱ्या बाजूला शैलेश शेलार. दोन्ही फलंदाज घणाघात फलंदाजी करण्यासाठी माहीर आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे. ती जिद्द ती चिकाटी मात्र या सामन्यामध्ये दाखवावी लागेल. संघ अडचणीत आहे मात्र तारणहाण व्हावं लागेल या दोन्ही खेळाडूंना. गोलंदाजी मार्कवर गणेश म्हात्रे राईटम राऊंड द गोलंदाजी करतात. यावेळी मात्र चांगला फटका. ओहो, क्षेत्ररक्षकाची झाली चूक आणि चेंडू आउटफील्ड फास्ट आहे, बॉन्डच्या बाहेर जाईल. येतोय हा चौकार. स्पर्धेतला 17वा चौकार पाहायला मिळतोय. चांगलं गुणसंख्यालेखन भवेश पाटील. ओल्या सामन्याकडे ह्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. लो फुल टॉस इथे खेळाडू झेलखाली येतोय. ओहो, काय घडलंय इथे मी एकच म्हणेन, तेलही गेलं तूपही गेलं, हाती आलं दुपटनं. झेल सुटलाय, येतोय चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार जरूर पाहायला मिळाला आहे. बॅट्समन कैलाश केणे. पुढचा बॉल. ओहो, इथे कुठेतरी दुधा मनस्थितीमध्ये होते. चेंडू सरळ निघून गेलाय. पहा ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. चेंडू वेगाने आला, अगदी बॅटच्या वरून चेंडू निघून गेलाय. फुटवर्क थोडा कमी पाहायला मिळाला. इथे जर फुटवर्क असता तर वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र फुटवर्क नाहीये. नेटवर्क आणि फुटवर्क हे जरूर आहे. लो फुल टॉस. पुन्हा एकदा तोच खेळाडू झेलखाली येतोय. आता मात्र चूक करणार नाही. आता इथे मात्र अचूक झेल टिपला गेलाय आणि बॅट्समन कैलाश केणीचा संपलाय खेळ. OUT आउट.
जो चुका सुधारतो तो पुढे जातो आणि इथं चूक सुधारली आहे सचिन चुकनकरनी. कारण या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं झेल सुटला, चौकारी गेला, चूक मागात पडली, मात्र पुन्हा एकदा त्याच फलंदाजाने त्याच दिशेने चेंडू खेळला आणि तोच खेळाडू तिथे आपल्याला झेल खाली पाहायला मिळाला आणि आता अचूक झेल टिपला. ही जी रणनीती असते, हा तुमच्यामध्ये बदल असतो, तो तुमच्या प्रगतीला कारणभूत ठरतो आणि ही अशी प्रगती कोणी थांबू शकणार नाही. आणि त्याचं चित्र आपण पाहिलं, फलंदाज बाद झाला का. हा काय ट्रॉफी आहेत, पाहता क्षणी प्रेमात पडावं, मात्र फटकेपाडा संघाला मिळणार नाहीये कारण तो पहिल्यांदाच पहिल्या फेरीत बाद झालाय. दिनेश पाटील मैदानात दाखल झालाय. प्रत्येक षटकारासाठी बाळू पाटील, संदीप म्हात्रे यांच्याकडून सागावचे 200 रुपयाचे पारितोषिक. मात्र पाहायचं पारितोषिक नव्हे तर संघासाठी बॅटिंग करावी लागेल. यावेळी मात्र पाहायचं उजव्या एसटीचा थोडासा आत आला चेंडू, मात्र फलंदाजांनी डॉट घोषित केलाय. 7 चेंडू 38 धावा. इथे पहा थोडंसं फुटवर पाहायला मिळाला, मात्र चेंडू लँड झाल्यानंतर आत आला आणि पंचांनी फेअर घोषित केला गेला. येतो डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली स्कोअरबोर्डवर पाहायला मिळते ती आतापर्यंत 31 आणि अजूनही 7 चेंडू 37 धावांची गरज. म्हणजे कुठेतरी 7 षटकार मारावे लागतील. ओ इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पूर्णपणे बीट झाले. येतोय डॉट बॉल. आता मात्र समीकरण मागढ होत चालले. 6 चेंडू 38 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 130 चेंडू डॉट फेकले गेलेत. म्हणजे गुणसंख्या लेखकाचं देखील कौतुक करावं लागेल आणि आयोजकांचं तर कौतुक नो डाऊट. सागाव 40+ क्रिकेट क्लब, वैकुंठवासी हबप बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून श्री वासुदेव बाळाराम पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिकासाठी ही ट्रॉफी आपण पाहतोय. जबरदस्त आकर्षण घेणाऱ्या ह्या ट्रॉफ्या आहेत. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक साठी हे भव्य चषक आपण पाहतोय. रामचंद्र आंब म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री अमित रामचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून हे द्वितीय पारितोषिक. त्या सर्व मान्यवरांचं मी सागाव 40+ चषकाच्या माध्यमातून खूप खूप आभार मानतोय. ही ट्रॉफी आपण पाहतोय. पहा आपल्या स्क्रीनवर देखील ह्या ट्रॉफीज पाहायला मिळतात. प्रथम द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतो. रामचंद्र आंब म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अमित रामचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून हे द्वितीय क्रमांकाची पारितोषिक आपण एक भव्य अशी ट्रॉफी पाहतोय. एक चमचमती ट्रॉफी. या ट्रॉफीच्या प्रेमात पडावं आणि आपल्या घरामध्ये सजवून ठेवावं अशी ट्रॉफी. ओल्या सामन्याकडे 6 बॉलमध्ये 38 धावांची गरज असताना इथे पहिल्याच बॉलवर एक घणाघात फटका. 1 बाउन्स 444. समीकरण आता मात्र 5 चेंडू 34 धावा. आता मात्र अटॅकिंग मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश शेलार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. खेळाडू तिथे जवळपास पाहायला मिळतोय, मात्र स्ट्राइक स्वतःकडे ठेवली शैलेशने. आता समीकरण असेल इथे 4 चेंडू 34. नाही त्याने टाकली. 4 चेंडू 34. इथे पहा मोठा फटका येईल तो SIX6. क्रमांकाचं ट्रॉफी देखील आपण पाहतोय. अभिमन्यू एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून श्री विक्रम अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी आपण पाहतोय. त्या सर्व दानशूर व्यक्तींचं मी खूप खूप आभार मानतोय. आगासन बी संघाचे कॅप्टन्स आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपण संघनायकांना उपस्थित राहायचंय. ओहो पहा ही रणनीती असते. या अगोदरच्या चेंडूवर वेगवान चेंडू फेकला, षटकार खर्च केला. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर सदाशिव चिकनकरने स्लोवर चेंडू फेकला गेला आणि शैलेश शेलार पूर्णपणे बीट झाले. आता मात्र सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. 2 चेंडू 28 धावा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका.
ओहो, देर आहे दुरुस्त आहे, मात्र फायदा होणार नाहीये. आता मात्र एक चेंडू 22 धावांची गरज. मात्र आत्मविश्वास जरूर देऊन जातील हे शैलेश शेलारला. षटकार, पुन्हा एकदा मोठा फटका, खेळाडूच्या वाक्याच्या बाहेर. शेवट मात्र गोड केलाय, मात्र सामना गमावलाय यावेळी आयरस संघाने. हाडलक आणि अभिनंदन भाळ संघाचं, खूप खूप अभिनंदन. चला, आगासन बी चे कॅप्टन या आणि भाल संघाचे कॅप्टन आपण लगेच या. दुसरा सामना आपण लगेच खेळवणार आहोत. आयरिश संघाचे कॅप्टन यायचे आपल्याला पुष्पदीप जेलर, सुरेश सोनी. हॅलो हॅलो, कैलास केने या. आपल्याला पुष्पदीप ज्वेलर्स, सुरेश सोनी ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्याकडनं चांदीचं नाणं तुमच्या टीमला दिलं जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. हॅलो चेक, हॅलो हॅलो 9 चेंडू मध्ये 21 धावांची काही करणारा. हॅलो हॅलो चेक. रवी मात्रे ठरले मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चांदीचं नाणं आपण देणार आहोत हरिचंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते. हॅलो, चला, हरिचंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते चांदीचं नाणं देणार आहोत आपण पुष्पदीप ज्वेलर्स, सुरेश सोनी यांच्याकडनं. राम आपण थांबायचं, राम थांबायचं. आयरेचे कॅप्टन, कॅप्टन थांबा साईडला थोडंसं. रवीला अजून मॅन ऑफ द मॅच द्यायचे. चांदीचं नाणं पराभूत टीमसाठी आपण पाहतोय, संकल्पना चांगली आहे. हरिचंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार आहोत आपण रवीला, ज्याने आपण पाहिलं अशोक आम्हाला सांगतायत 9 चेंडूमध्ये 21 धावांची काही केली. हरेशचे कौतुक करेन. 22 धावा हरेशने केला, तो या मॅचमध्ये चांगला खेळ त्यांनी केलाय. हरिचंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच असेल. चला, 4 ओव्हरची मॅचचा टॉस करूया आपण हरिचंद्र ठाकूर यांच्या शुभ हस्ते. सामना असेल तो आगासन बी विरुद्ध भाल आणि यानंतर मॅच असेल, यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल ती पडले 40+ विरुद्ध बेतोडे 40+. ती सी गटातली पहिली मॅच आहे, लक्षात घ्या. यातून जो संघ जिंकेल तो उद्या मोठागाव संघाबरोबर बरोबर 1 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायचंय सुपर 8 साठी. 12:30 रिपोर्टिंग करा, 1 ला मॅच होईल. 4 ओव्हरची मॅच टॉस करूया आपण लगेचच. टॉस जिंकलाय तो भाल 40+ संघाने टॉस जिंकलाय. सचिन चिकन कंपनी आपण पाहतोय.